राज्यात सध्या पाऊस, पूर आणि आरक्षणावरून निर्माण झालेल्या तणावामुळे राजकीय वातावरण तापलं आहे। याच गदारोळात एक मोठी बातमी समोर येते। ती बातमी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची आहे। येत्या 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर हा मेळावा होणार आहे। मात्र त्यापूर्वीच भाजपने उद्धव ठाकरे यांना राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे। यात आता ठाकरेंचा आणखी एक ट्रेलर देखील दसरा मेळाव्याचा लॉन्च झालाय। मात्र आदित्य ठाकरे म्हणालेत, मेळावा रद्द करण्याची मागणी होत असेल आणि त्याचे पैसे पूरग्रस्तांना द्यायचे असतील तर भाजपच्या मागणीनुसार भाजपचे बॅनर लावून शिवसेना मदत करेल, पण या एका अटीवर। आता ही अट काय आहे, हे प्रकरण नेमकं काय आहे? भाजप ठाकरे वादात यंदाचा दसरा मेळावा राजकीय दृष्ट्या कसा महत्त्वाचा आहे? अजून देखील दसरा मेळावे विविध नेत्यांचे आहेत, ते कुठे होणार आहेत, ते कसे होणार आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, मेळावा होण्यापूर्वीच भाजप नेत्यांनी जोरदार टीका सुरू केली आहे। भाजपने थेट उद्धव ठाकरे यांना सल्ला दिलाय की मराठवाड्यातील पूर परिस्थितीमुळे त्यांनी दसरा मेळावा रद्द करावा आणि मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना द्यावा। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी याबाबत एक मोठी पोस्ट केली आहे। ते म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी 5 जिल्ह्यात तब्बल 3 तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केल्यात। त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झालेत। तिथे यांनी जबरदस्त टीका जी आहे ती उद्धव ठाकरेंवरती केलेली आहे की 3 तासांचा त्यांनी दौरा केला आणि त्यामध्ये त्यांनी दुःख, वेदना, व्यथा जे आहेत, त्यांच्या भावना ज्या आहेत ते व्यक्त केल्या। आता पुढे उपाध्याय म्हणतात की उद्धवराव, आता वेळ आहे कृती करायची। मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित घेण्याची वेळ आली आहे। दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना दिला पाहिजे, तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल। पुढे केशव उपाध्याय असं देखील म्हणतात, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटले जायचे। आता तिथे येऊन मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला एवढीच टेप वाजवणार, नुसताच थैथयाट अन कांगावा, त्यासाठी बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा, असा प्रश्न देखील उपाध्याय यांनी उपस्थित केलेला आहे। या राजकीय हल्ल्यानंतर ठाकरे गटाचे नेते शांत बसले नाहीत। त्यांनीही लगेच प्रत्युत्तर दिलं। संजय राऊत म्हणाले की भाजपने आम्हाला सल्ला देण्याची गरज नाहीये। यापूर्वी अनेक संकटांमध्ये दसरा मेळावे झालेत। हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे, जनतेसाठी आहे। महाराष्ट्राच्या या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल आणि मराठवाड्याच्या पूर परिस्थितीवरही भाष्य केलं जाईल। पण या वादात आदित्य ठाकरे यांनी एक मोठी अट ठेवली आणि थेट सरकारलाच आव्हान दिलं। आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही तर विचारलं ना, पीएम केअरचा पैसा गेलाय कुठे, तो वापरा ना। चला, तुम्ही जर पीएम केअरचा पैसा वितरित करत असाल तर आम्ही जाऊन लोकांना मदत तुमच्या वतीने करू आणि तुमचे फोटो लावू, तुमचे बॅनर लावू। म्हणजे जर केंद्र सरकारने पीएम केअरचा पैसा पूरग्रस्तांना दिला तर ठाकरेंची शिवसेना त्यांच्या स्वखर्चातून पैसे द्यायला तयार आहे। आता आदित्य ठाकरेंनी ज्याप्रमाणे सांगितलंय, ज्याप्रमाणे हे वक्तव्य केलंय, त्यानुसार एकतर दसरा मेळावा आधी हे पीएम केअर मधूनचे पैसे एकतर येणार नाही किंवा केंद्र सरकार हे पैसे महाराष्ट्राला द्यायला तयार नाहीये, इतक्या कॉन्फिडन्सने त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। दसरा मेळाव्याची परंपरा पाहता ऑक्टोबर 1966 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला मेळावा घेतला होता। तेव्हापासून ही परंपरा कायम आहे। आजतागायत फक्त 2 वेळा 2006 आणि 2009 मध्ये हा मेळावा रद्द करण्यात आला होता। त्यामुळे आता भाजपने पूरस्थितीचा मुद्दा उचलून ठाकरे यांना राजकीय खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र संजय राऊत यांनी तर उत्तर त्याला दिलेलं आहे, कितीही मोठी संकट आली तरी देखील आमचा दसरा मेळावा झालेला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही संयमी भूमिका घेत अशा परिस्थितीत आपत्तीग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना मदत करणं गरजेचं आहे। कोणी काय करावा हा त्यांचा प्रश्न असतो, असं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर सतसत विवेक बुद्धीला पटेल तो निर्णय घ्यावा, असा मोलाचा सल्ला जो आहे तो नेमका जे मेळावे घेतात त्यांना दिलेला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या दसऱ्याच्या मुहूर्तावर फक्त ठाकरेंचाच एक मेळावा होणार नाहीये, तर अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे मेळावे होणार आहेत आणि त्या सगळ्यांवर पावसाचं सावट आहे। एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आता बीकेसी मध्ये होतोय की आझाद मैदानात, हे लवकरच कळेल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरएसएसचा विजयादशमी उत्सव हा रेशीमबाग नागपूर येथे होतो। तर पंकजा मुंडे यांचा मेळावा
भगवान भक्तीगड म्हणजे बीडमध्ये होतो. मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा देखील नारायणगड बीडमध्ये होतो. यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन घ्या असा सल्ला उद्धव ठाकरेंना खरं तर खोचक सल्ला भाजपनं ठाकरे गटाला दिलाय आणि भाजपच्या या सल्ल्यानंतर ठाकरे गट अधिकच जोमाने आता कामाला लागलेला देखील दिसतोय. ठाकरे गटाच्या बऱ्याच आमदारांनी शिवाजी पार्कात जाऊन पाहणी केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की वादळ असो, पाऊस असो, वारा असो, कोणत्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होणार. आता राज्यात मुंबई ते मराठवाडा पावसाचा इशारा आहे, पण राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली जाते, ती म्हणजे पावसात भिजलं की बाजी पलटवता येते. हे शरद पवार यांनी 2019च्या निवडणुकीत सिद्ध केलं होतं. त्यामुळे हे सगळे मेळावे कसे पार पडतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सोबतच ठाकरे गटाच्या मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार का, त्यांची युती घोषित होणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आता महापालिका निवडणुका तोंडावर असताना यंदा दसऱ्याला पाऊस येणार का, आणि जर आला तर तो कोणाला भिजवणार? शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा पाऊस पडणार की अजून काही होणार, हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती, संपूर्ण प्रकरणावरती काय मत वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि उद्धव ठाकरेंनी त्यांचा दसरा मेळावा असा रद्द केला पाहिजे का भाजपच्या मागणीनुसार? आणि जी आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे की आम्ही तुमच्या नावाने जे आहे ते बॅनर लावू, तुम्ही आम्हाला PM केअर मधून फंड द्या, त्यांची ही मागणी काय आहे, योग्य आहे का? हे तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला. धन्यवाद.